तर आज मोठेगावकरला जेव्हा कोर्टात हजर केलं त्यावेळेला सीबीआयनं युक्तिवादादरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। सीबीआयनं आज कोर्टात काय युक्तिवाद केला एक पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवराज मोठेगावकर यांना पेपर फुटी प्रकरणी अटक केल्याचं सीबीआयनं आज कोर्टात सांगितलं। मोठेगावकर हे आरसीसी कोचिंग क्लासचे मालक आहेत। मोठेगावकरांच्या क्लासेसच्या 9 ठिकाणी शाखा आहेत। महाराष्ट्रात 9 ठिकाणी शाखा आहेत। मुख्य शाखा ही लातूरला आहे। लातूरमधून त्यांच्या शाखेचा विस्तार झाला। मोठेगावकर हे पीव्ही कुलकर्णी याच्या जवळचे मानले जातात। पीव्ही कुलकर्णी आणखी एक आरोपी। पीव्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि एनटीएशी संबंधित म्हणजे ज्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते त्याच्याशी संबंधित आहेत। मोठेगावकरांच्या घराची झडती घेण्यात आली, त्यात काही साहित्य सापडल्याचं सीबीआयनं आज कोर्टात युक्तिवादादरम्यान सांगितलंय। रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचा संच सापडला, त्यातलेच प्रश्न हे फुटलेल्या प्रश्नपत्रिकेत आढळल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे। गेल्या 24 तासात 5 ठिकाणी सीबीआयनं धाडी टाकल्या आणि त्यातनं अनेक गोष्टी समोर आल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे। आतापर्यंत या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे। सीबीआयनं देशभरातून 10 जणांना अटक केली आणि महाराष्ट्रातनं 6 जणांना अटक केलेली आहे।